नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा यासाठी 2000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे. हा निधी थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, बघा ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. आता PM किसान योजना व तसेच बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून चालवली जाते. आणि शेतकरी मित्रांनो, बघा आता नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. आता शेतकरी मित्रांनो, बघा PM किसान सन्मान निधी योजनांचा बघा 21वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. आता नमो शेतकरी योजनाचा म्हणजेच की 8वा हप्ता आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा आता सर्वात महत्त्वाचं बघा, कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला. तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल उत्तर दिले की आता बघा, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बघा या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना आम्ही देऊन टाकलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, बघा ते 14 जिल्हे कोणते आहे व तसेच बघा ते 12 बँकी कोणत्या आहे हे आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. आता शेतकरी मित्रांनो, बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली. तसेच आता बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांना बघा PM किसानचे 2000 रुपये 21व्या हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी आता तुम्हाला तयार राहायचं आहे. कारण की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे. शेतकरी बांधवांनो, बघा आज डबल खुश होणार आहे. म्हणजेच की बघा आज वाटपाचा पहिला दिवस आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2000 नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता सरकारने बघा 2000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडण्यात ठरवलेले आहे. आता मागच्या वेळेस बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते. आता का सोडले नव्हते? आता शेतकरी मित्रांनो, बघा काही बँकेचे IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकेमध्ये विलनीकरण झालेले आहे. त्यामुळे सरकारनं फक्त 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता सरकारने बघा 12 बँकी कोणत्या निवडलेल्या आहे त्या 12 बँकेत जर शेतकऱ्याचं खातं ओपन असेल तर त्यांच्या बँक खात्यात आज नमोचा 8वा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकरी मित्रांनो, बघा 2000 कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळाले. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये जमा झालेला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा आता कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बघा PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जर PM किसानचा 21वा हप्ता मिळाला का? बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की बघा पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती आता जशा प्रकारे PM किसानचे 2000 रुपये आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा ही सर्वात शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता ते 14 जिल्हे कोणते आहे? बघा या 14 जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता ते 14 जिल्हे कोणते आहे लक्षपूर्वक बघा. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 38 लाख शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, बघा
पुढचा जिल्हा जे सांगण्यात आलेला आहे ते जिल्हा म्हणजे की बघा कोल्हापूर जिल्हा आहे. शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँकात आता पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा जिल्हा बघा जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्याच्या बँकात आता पैसे जमा होणार आहे. आणि जे काही आता राहिलेली जिल्हे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 16 लाख शेतकरी आता नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा 33 लाख शेतकरी आहे हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी 25 लाख शेतकरी बघा पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो 25 लाख नमोच्या 8व्या हप्त्यासाठी शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल आणि तुमच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच 2000चा नमोचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकरी याच्यातून अपात्र सुद्धा ठरलेले आहे. ते शेतकरी कोणते आहे, पात्र शेतकरी कोणते आहे त्यांची यादी सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाच चला. आता शेतकरी मित्रांनो बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 24 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्हा सुद्धा आहे. त्याचप्रमाणे बघा परभणी, यवतमाळ, धाराशिव, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात जास्त म्हणजेच की बघा पुणे जिल्ह्यामधील बघा 94 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. म्हणजेच की बघा 94 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता अकोला जिल्ह्यात सुद्धा 18 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बँक सिलेक्ट केलेले आहे त्या बँकेची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं सुद्धा बँक अकाउंट या यादीच्या बँकेपैकी असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम बँक म्हणजेच की बघा कोटका महिंद्रा बँक आहे. त्याचप्रमाणे बघा HDFC बँक आहे, बघा इंडियन बँक, XCC बँक, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, येस बँक, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक. आता शेतकरी मित्रांनो बघा या निवडक बँकेच्या यादी देण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे. परंतु बघा नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचे तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे बघा 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पादन असेल त्यांना नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे बघा आता PM किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार नाही. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या नावावर 7/12वर जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्याला सुद्धा नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे तुम्हाला घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे खूप आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा काही महत्त्वाची कामं सुद्धा तुम्हाला आता करावी लागेल. जर तुमचे हे कामं पूर्ण असतील तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.